जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही हा आमचा बाणा आहे। मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधनं आहेत, पण एक ना एक दिवस यांचा जय महाराष्ट्र करणार असं म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना इशारा दिलाय। तर राज्यात सगळीकडे तुमचा सुपडा साफ झाला, थोडी मान वाकडी केली असती तर टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते आणि तुम्ही आम्हाला आव्हान देता का? स्वीकारलं तुमचं आव्हान असं म्हणत गोगावलेंनी तटकरे यांना आव्हान दिलंय। त्यामुळे आगामी काळात तटकरे आणि गोगावलेंमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। जर भरत शेठनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायश्चित भरत शेठ भोगल लोकसभेला, आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्या बद्दल तर त्यांनी उचलायचं, ते भोगतील। माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय, म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर 4 पावलं मागे सरकू, नमस्कार करू, पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही हा आमचा बाणा आहे। सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता। इथं फक्त आमच्या महेंद्र शेठनी, रवी शेठनी, मी, योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असती ना, ह्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते, लक्षात ठेवा। पण हरकत नाही आहे, माणसाने असं म्हटलेलं आहे, जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार। अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये एखाद्याला जर मदत केली ते आपण आयुष्यभर विसरत नाही, त्याची जाणीव ठेवतो। वा रे वा, आम्हाला आव्हान करताय, स्वीकारलं आव्हान, आम्ही स्वीकारलं। आणि आता बातमी सोलापुरातून। सोलापुरामध्ये डीपीडीसीच्या निधीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार घमासान झाले। टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी थांबवला असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर केलाय। तर प्रणिती शिंदेंच्या आरोपांना भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। एवढे पालकमंत्री बघितलेत, पण कधी कोणी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये, कधीच नाही। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली आहे। डीपीडीसीची निधी ही का आमच्या खिशातली नाहीये। आता गहू पेरण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी त्या डीपीडीसी ती या लोकांनी थांबवले का? कारण का महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून। तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करताय। तुमचे पैसे थांबवले, तुमची होणारी कामं या लोकांनी थांबवलेत आणि शेवटी आम्ही तिघांनी ठरवलंय की आता कलेक्टर आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत। कमिशनरच्या विरोधात तर मी गेले, कलेक्टरच्या विरोधात पण आम्ही कोर्टात जाणार, आम्ही गप्प बसणार नाही। पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाही आहे हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय। वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे। परवाच्या नियोजन समितीत तुम्ही बोललात की समान निधी दिला पाहिजे, त्यावेळी सुद्धा अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं की तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाही आहे, त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाही आहेत। आता एक मोठी राजकीय बातमी। शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला असल्याचं कळतंय। मुंबई महानगरपालिका कशी लढायची यावरती सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे। 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली होती। मुंबई महानगरपालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला। मात्र शरद पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्यानं आणखी काही प्रयत्न करणार यावरती स्पष्टता नव्हती। तर यावर पुढील बैठकीत निर्णय होणार आहे आणि ही बैठक सोमवार किंवा मंगळवारी होण्याची शक्यता आहे असं सूत्रांकडून कळतंय।
तर शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला असल्याचं कळत आहे। मुंबई महानगरपालिका कशी लढायची यावर सोमवार किंवा मंगळवारी बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। हायकमांडशी चर्चा चालू आहे। वर्षा गायकवाड ताई आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे। त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही।